चला सलामीची जोडी पाठवा. टीम बजरंग स्पोर्ट चिंचवली. सलामीची जोडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. श्रीकांत आणि त्यांचा समवेत विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ॲज ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत प्रकाश जी गगे देखील जॉईंट होतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे प्रकाश. आफ्टरनून सेशन. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवे स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्वामध्ये आफ्टरनून सेशन मध्ये जी लढत आपण सध्या सगळीला अनुभवण्यात आहे, चिंचवली अगेन्स्ट भोकरी ही बॅटल 4 ओव्हरचा हा सामना. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आजचा दिवस जर आपण आतापर्यंत प्रकाश पाहिलं तर तू लेट आला. तुझ्या माहितीसाठी नक्की सांगेल की आज हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेले आहेत. आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य नेहमीच हे राहिलं की या क्रीडांगणावरती रन्स बनतात आणि हाय स्कोरिंग मॅचेस आपण सातत्याने जेव्हाही आपण ही स्पर्धा पाहतो प्रत्येकी सीझनमध्ये मोस्ट ऑफ मला असं वाटतं की 80% मॅचेस हाय स्कोरिंग होतात या क्रीडांगणावरती. आणि आज देखील तेच आपल्याला पाहायला मिळालंय. पकलं षटक बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय रोहित या फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर श्रीकांत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल. अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पगला बॉल ओव्हर द विकेट. पगलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचे होते बट बॅटची कडा लागली आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मध्ये जे फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून देखील मिसफिल्ड आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. दरम्यान इथे येतोय 4 धाव्यांच्या मदतीनं आपण जर पाकलं गेलं तर या डावाला इथे सुरुवात झाली. 4 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये जर आपण पाकलं तर सध्या सगळीला इथे ही चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. बघा स्ट्रोक तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हता पण जितक्या हव्या होत्या तितक्या मिळाला. बट इथे पाकलं गेलं तर हॅमर्ड करायचं होतं. अगदी टोच वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने बट इथे बॅटची कडा लागली आणि इथे शॉर्ट थर्डला कॅच पकडली जाईल. पकली सफलता मिळेल. पकला धक्का अवघ्या 4 धाव्यांवरती इथे लागला आणि बॅटर बाद झालेत श्रीकांत. सफलता पकली मिळाली. पकला धक्का इथे लागला कारण मी म्हणेन की शॉर्ट सिलेक्शन चुकलं की काय. कारण हार्ड लेंथ बॉल होता, अतिरिक्त बाउन्स देखील होता. त्यामध्ये जर विचार केला तर बॅकफूटवरती जाऊन कदाचित अवर कट करण्याचा प्रयत्न केला असता तर बेटर रिझल्ट असतं. बट अगदी टोजवरती येऊन हॅमर्ड करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये टॉपेज लागलं आणि शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते त्यांनी ही कॅच पकडली. पकली सफलता इथे मिळाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 गोविंद क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. पकली सफलता फार लवकर इथे मिळाली आणि ही गोष्ट महत्वाची राहिली बॉलरसाठी आणि फिल्डिंग टीमसाठी. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला फटका खेळलेत. बॉल हव्यामध्ये डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर फक्त पाहतच राहतील. लाजवाब फटका. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार येतो या 6 धाव्यांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 1-0. 10 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक फटका. यावेळेस हुकचा फटका डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पलीकडे हा चेंडू जातोय. चौकार.
चौकार येतोय, धाव फलक 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता वेगाने पुढे जातो. एक स्वप्नबद्ध सुरुवात, एक एक्सप्लोसिव्ह स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जे बजरंग स्पोर्ट्स चिंचवलीचा प्रथमतः बॅटिंग करत असताना हा संघ आणि त्यांची ही दमदार सुरुवात, पण त्याच पलीकडे आता फिल्डिंग टीमला विचार करण्यास भाग पाडलं. आता पायांवरती अदलला हलकीशी अपील देखील झाली. बॉलर दरम्यान स्वतः चेंडूपर्यंत पोहोचतात आणि बॉल फील्ड करतात. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल धाव फडकता एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 15 वरती. बघा जी सुरुवात इथे राहिली प्रकाश पाहिलं गेलं तर या सुरुवातीप्रमाणे जर आपण विचार केला तर मिनिमम मला तरी असं वाटतं की इथं मिनिमम 55 to 60 पर्यंत तर बनवायला असाव्यात, कारण ज्याप्रमाणे इथे सुरुवात राहिलेली आहे. कारण आपली सुरुवात मी म्हणून फर्स्ट इनिंग असो अथवा सेकंड इनिंग असो स्टार्ट फार मॅटर करतो, कारण सुरुवात जेव्हा चांगली होते ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होतो आणि त्यासाठी सुरुवात नेहमीच महत्त्वाची राहिली आणि सुरुवात इथे चांगली राहिली बॅटिंग टीमची. नेक्स्ट बॉल आता हॅमट केलं बट कनेक्शन पाहावं लागेल. बॉल हव्यामध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, इथे मिस्टेक. बघा पाठवरी वळत असताना कॅच पकडण्याचा प्रयत्न हा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरने जरूर केला, पण एकंदरीत आता मला असं वाटतं की कॅच पकडायला हवी होती, कारण चेंडू पर्यंत पोहोचले होते, थांबले होते, कॅचसाठी वेट देखील करत होते आणि तरी सुद्धा ही संधी इथे गमावली आणि इन बिटवीन रन्स या पूर्ण झाल्या 3 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 लॉस ऑफ 1 विकेट टीम जे बजरंग स्पोर्ट्स चिंचवली. अजून देखील येत्या 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनवला गेला. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बघा बॅटर्सकडे पर्याय नसतो, बॅटर्सकडे फक्त एकच पर्याय असतो, म्हणजे येत्या क्षणी तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. एक शुभ सन्मान आपण करूया व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रघुनाथजी हळके साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय भूषण दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते रघुनाथजी हळके साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. रघुनाथजी हळके साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणदादा दळवी दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. पुन्हा एकदा साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फर्स्ट ओव्हर मध्ये 18 आल्या, अजून देखील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये. चला जास्त वेळ प्लीज घ्यायचा नाही आता, कारण फार सामने अजून देखील खेळवायचे बाकी आहेत. तसेच रविदादा गुळवी ते देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीजचे फाउंडर ओनर, त्यानंतर आवर्जून मी प्रथमेश भाई पाटील यांचा देखील उल्लेख करत असतो. पण आज प्रिन्स मूवीज ही वाहिनी जितकी पुढे आहे त्यासाठी ज्या चेहऱ्याने स्वतःला रुजवलं, ज्या चेहऱ्याने दिवस रात्र मी म्हणेन अपार मेहनत केली आणि त्यानंतर प्रिन्स मूवीची संपूर्ण टीम देखील मी आवर्जून उल्लेख करेन, सर्वांची मेहनत राहिली आणि या सीझनमध्ये तब्बल 2 लाख सबस्क्रायबर्स देखील यूट्यूबवरती कंप्लीट झाले आणि लवकरच 3 लाख देखील होतील ही अपेक्षा या वाहिनीकडून मी नेहमीच ठेवेन, कारण भरपूर चांगलं कार्य ते करतात. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होता. सेकंड ओव्हरमध्ये प्रथमेश ओव्हर द विकेट. प्रथमेशचा पहिलाच बॉल बॅट्सी कडा मिळेल सफलता, विकेट किपर मिस्टेक करणार नाहीयेत. आणखीन एक धक्का आता लागला दुसरा आणि बॅटर बाद झालेत. विनंती असेल की आपण त्वरित संपर्क साधा. धक्का दुसरा लागला क्रमांक 4 वरती बॅटर हस्तिक क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. येत्या क्षणी पंच केला बॉल दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चालला, बॉल फील्ड केला जातो, रनआउटची शक्यता
होणार नाही. या 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. पंचचा स्ट्रोक होता दरम्यान डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल फील्ड केला गेला इन बिटवीन. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातील. कारण बघा पहिल्या षटकामध्ये 18 बनल्यानंतर मी उल्लेख केला होता की मे बी तुम्हाला 55 to 60 पर्यंत पोहोचायचं आहे आणि जर तिथे नाही पोहोचू शकले तर अंतिम चरणावरती निराश असेल मी म्हणेन टीम चिंचवली. कारण या सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक तर झालाय. कारण पहिला चेंडू विकेट तांतर या 2 धावा. नेक्स्ट बॉल आता देखील पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. अपील देखील हलकीशी ते झाली. अजून देखील अपील सुरू आहे बट अंपायर सहमत नाहीयेत. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा स्क्वेअर लेग अंपायर्सने तर क्लिअरली सांगून दिले की बॅटर सेफ आहेत. बॅटरने बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा कमबॅक ओव्हरचा उल्लेख मी का केला कारण 3 चेंडू 1 विकेट त्यासोबत 2 धावा फक्त आतापर्यंत खर्च केल्या. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 18 गेल्यानंतर सेकंड ओव्हर तुम्हाला याचप्रमाणे हवं होतं की कमीत कमी रन्स एखादी विकेट आणि आतापर्यंत या सेकंड ओव्हरमध्ये ते कार्य प्रथमेशने करून दाखवलं. कारण बघा सुरुवात जरी कमकुवत राखली तरी क्रिकेटचा खेळ असा ना मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की जेव्हाही ना जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. आता हुकचा फटका गॅपमध्ये फटका फिल्डर धावताय जरूर बट बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. पाहायला मिळाली. एकंदरीत या ओव्हरमध्ये जी शांतता होती त्या शांततेला भंग करणारा हा फटका आपल्याला हस्तिक सपाटमधून येताना पाहायला मिळाला. प्रकाश गगे ॲज ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत आणि ते देखील एक चांगले खेळाडू आहेत. मला असं वाटतं की आज अमर स्पोर्ट्स क्लासेस संघ खेळणार आहे आणि त्यामध्ये कदाचित ते इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसू शकतात ॲज अ 12th मॅन. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर काढता 25 धावा धावफलकावरती. पार्वती क्रिएशन्स MR पॅनल ज्याचे अध्यक्ष सुमता महादेवजी ठाकरे सर आहेत आणि त्याचपैकी आपल्याला 3 धुरंधर अंपायर त्यामध्ये महादेवजी ठाकरे सर स्वतः आहेत. त्यांचे सुपुत्र राज ठाकरे सर असतील त्यानंतर स्वप्नील सर. हा बॉल सोडून दिला. आता ही मिस्टेक फार मोठी राखली कारण पाकलं गेलं तर हा बॉल आहे वाईट +4 म्हणजे मिळतील या टोटल 5. करतो ना तेव्हा काय होतं की ना आपण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारत आपण पाय कुऱ्हाडीवरती मारतो. अशी गोष्ट सध्या सगळीला इथे बॉलरने केली. कारण याच्या 5 धावा आल्या ना त्यामध्ये मी म्हणेन बॅटरचा काहीच लुकआउट नाहीये. इथे बॉलरची ही मिस्टेक राहिली आणि स्वतःच्या मिस्टेकच्या जोरावरती जेव्हा आपल्या समोर अडचणी येतात ना त्याला कारणीभूत आपण स्वतःच असतो आणि सध्या सगळीला ही मिस्टेक फार मोठी राखली. कारण रन फ्लो थांबला होता आणि त्या रन फ्लोला आता गती प्रदान करण्याचे कार्य बॉलरने स्वतः केलं. या 5 अतिरिक्त दिला आणि धाव फलक आता 30 ऑन द बोर्ड. आता हुकचा फटका हवेमध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. बॉल दरम्यान जातोय. आता मिळतील किती हा प्रश्न आहे. देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहेत. षटकार येतो धाव फलक आता 36. आता असं वाटतंय प्रकाश की पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक टीम चिंचवली. कारण एकंदरीत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर झटका एक जरूर लागला. पहिले 3 चेंडू फक्त 2 दिल्या होता बट त्यात नंतर कमबॅक आपल्याला बॅटर्सचा पाहायला मिळाला आणि आता देखील दिशा खराब अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल. बघा व्हाईट बॉल साठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाहीये त्याची माहिती मी आताच पोहोचवतोय.
अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलकाचा पुढे जातो. स्कोर कार्ड आता 37. आणि या ओव्हरमध्ये देखील जर आपण पाहिलं तर सध्या असा घडीला पहिले 3 चेंडू 2 धावा आला आणि त्यात नंतरचे जे चेंडू आहे त्यावरती रन्स आतापर्यंत किती आला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळाले आणि अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड 37. 37 धावा धावफलकावरती. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे. लेफ्ट ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक. बॉल गेला डीप मध्ये. कव्हरेजला क्लिअर करत असताना हा पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. की 55 ते 60. पण आता असं वाटतं की 70च्या जवळपास देखील बनवल्या जाऊ शकतात. विकेट्स काढावे लागतील कारण विकेट जर नाही काढले तर मॅच मध्ये कमबॅक करणं, रनगतीवरती रोख लावणं या गोष्टी मी म्हणेन फिल्डिंग टीमसाठी, टीम भोकरीसाठी अवघड होऊन जातील. कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे. मैदानात मध्ये बॉल अवेलेबल करून द्यायचा विनंती असेल. बॉल अवेलेबल करून द्यायचा मैदानामध्ये. आपण शुभसन्मान करूया कासनेगावचे जावई आणि त्याचप्रमाणे एक अप्रतिम खेळाडू कुकसेचे बबलू पाटील दादांचा आपण सन्मानित करूया. मी विनंती करेन भूषण दादांना की आपण आपला शुभहस्ते बबलू पाटील दादांचा शुभ सन्मान आपण करावा. शुभ सन्मान केला जातो बबलू पाटीलांचा. एक पॉवरफुल प्लेयर आणि ग्रेट प्लेयर या विभागामधला आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा दळवी दादांच्या रवी गुळवी स्वतः आहेत. आज देखील काहीशे प्रॉब्लेम्स होते बट रवी दादा स्वतः आले आणि त्या प्रॉब्लेम्स आता सोल्युशन देखील मिळाले. लोवर फुल टॉस होता. बॅट्स अगदी टूला लागला. मिड ऑनला बॉल फील्ड केला जातो आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं एक सिंगल इथे घेतली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलाय या एका धावेच्या मदतीने 44 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. लॉंग ऑफ पार. षटकार. ने आता हस्तिक सध्या असा घडीला चिंचवली टीमच्या प्लेयर्सला आणि प्रेक्षकांना हसवतोय कारण ज्याप्रमाणे खेळ त्याने इथे दाखवला. लाजवाब बॅटिंग. कारण एकंदरीत पाकलं गेलं तर एक चांगल्या सुरुवातीनंतर 2 धक्के देखील लागले होते 18 वरती पण त्यात नंतर ही पार्टनरशिप आता मिस्टामिंग बट संधी नाहीये फिल्डर्स कडे.
फिल्डर धावलेच धरून, त्यानंतर विकेट किपर देखील आता धावतात. अखेरीस बॉल उचलला जातो, फेकला जातो, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलाय ठीक 52. 52 धावा धावफलकावरती. आपण उल्लेख केला होता 70चा. आता असं वाटतंय की आणखीन त्याच्यापेक्षा जास्त बनवल्या जाऊ शकतात. बघा खेळच असं आहे की या खेळामध्ये काही होऊ शकतं, कारण एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण कधी ना प्रेडिक्ट करू शकतो, पण क्रिकेटच्या एका मॅच मध्ये काय होईल ना ते आपण कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही. भरपूर सारे एक्झाम्पल्स खऱ्या अर्थाने क्रिकेटने आपल्याला दिलेत. जशी खऱ्या अर्थाने वेळ मिळेल ते एक्झाम्पल्स देखील मी पोहोचवेल. आता बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी हॅमर केलं, लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. हस्तिकची एक चांगली इनिंग इथे समाप्त होत आहे. अवघ्या 52 रन्स वरती हा धक्का लागला, तिसरा. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 अजित क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. आणि मी म्हणेन की ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे, कारण आतापर्यंतचा जो खेळ झालेला आहे, तर आता या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी काय करावं लागेल. जो उर्वरित जो खेळ आहे ना त्याच्यामध्ये कमीत कमी रन्स कशा देता येतील, जास्तीत जास्त विकेट्स कसे काढता येतील, त्याच्याकडे आता लक्ष द्यावं लागेल टीम श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीमला. नेक्स्ट बॉल अजित आला आणि येत्या क्षणी अजितने देखील उडवला लॉंगॉलला फिल्डर. आणि घडलं काय, असं वाटलं की कॅच कंप्लीट झाली की काय, बट तसं झालं नाहीये. बॉल हातामध्ये आला आणि त्यानंतर निसटला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बट तसं काही झालं नाहीये. संधी देखील गमावली गेली, षटकार देखील येतोय. धाव फलक आता या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 58. डेंजर झोन मध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पाहिलं गेलं तर आपण स्टार्ट मध्ये उल्लेख केला होता 60चा, त्यानंतर आपलं मन बदललं परिस्थितीला पाहून आपण म्हटलं 70. आता असं वाटतं की 80च्या जवळपास देखील पोहोचू शकतात का, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये परिस्थिती बदलत गेली आणि परिस्थिती बॅटिंग टीम साठी बदलत गेली. फिल्डिंग टीम साठी अगदी सुरुवात देखील कमकुवत होती. आता अंतिम षटक जवळपास आपण अंतिम षटकापर्यंत पोहोचलोय, पण तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक झाला नाहीये टीम श्रावण स्पोर्ट्स भोकरीचा. नेक्स्ट बॉल आता स्विच हिट खेळायचा होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि अशा प्रकारे एंड ऑफ द थर्ड ओव्हर स्कोर कार्ड आहे 50. वारलीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. लास्ट ओव्हर आणि या अंतिम षटकामध्ये बॉलर त्याप्रमाणे ते तयार होतोय. एनी प्रॉब्लेम, बॉल चेंज करून हवाय. बघा ती गोष्ट करायला तर फर्स्ट ऑफ ऑल अंपायर्स ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील, त्यात नंतर बॉल चेंज केला जाईल. लास्ट ओव्हर आणि बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. नालेश आला अंतिम ओव्हर मध्ये आणि येत्या क्षणी त्याचा अगेन्स्ट हा हुकचा फटका, बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार.
62 ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पण एकंदरीत चिंचवली संघ खुश असेल, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग करायची होती, ज्याप्रमाणे टोटल उभं करायचं होतं, त्याप्रमाणे तर उभं झालंय. अजून देखील 5 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल ऑन द विकेट. आता पायावरती फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. अडुसष्ट धावा धावफलकावरती आणि एकंदरीत स्कोर कार्ड आता फार पुढे निघून गेलं असं वाटायला लागलंय. कारण बघा, पाकले गेले तर 4 ओव्हरमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना मोठे फटके खेळणं मी म्हणेन कधीही ना इझी असतं. सेकंड इनिंगमध्ये अंडर प्रेशर मोठे फटके खेळणं कोणत्याही बॅटरसाठी, कोणत्याही बॅटिंग युनिटसाठी फार अवघड कार्य. लॉंग ऑनला भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जे फिल्डर लॉंग ऑनला होते रोहित होते. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक आता 69. मग जो उल्लेख मी करत होतो की फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणं आणि सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणं यामध्ये एक फार मोठा डिफरन्स असतो. की सेकंड इनिंगमध्ये आपल्याला ठाऊक असतं की आपल्याला कुठे पोहोचायचं आणि त्या अनुषंगाने आपल्या माइंडमध्ये गोष्टी सुरू असतात आणि त्या अनुषंगाने आपण प्रेशर हँडल करतो. आणि सध्या सगळं प्रेशर नक्कीच आहे. बॅटचा टोला लागला, फटका गॅपमध्ये आणि बॉल डायरेक्टली रोप्स वरती पडला. म्हणजे मिळतील या धावा 6 षटकार. आणखीन एक या पहिल्या सत्रामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी आणि मैदानाच्या बाहेर जास्त दिसला. पहिल्या सत्रामध्ये चेंडू ग्राउंड वरती कमी, हवेमध्ये जास्त दिसला. षटकार. आणखीन एक धावफलक आता 75. 75 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आणि 75. अजून देखील चेंडू किती बाकी आहेत? येणारे 2. पहिलं सत्र पूर्णपणे बॅटिंग टीमच्या नावावरती. 75 ऑन द बोर्ड. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. आणखीन एक लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आणि फिल्डिंग चांगली. बॉल फील्ड केलाय. मिळेल फक्त एक सिंगल. स्कोर कार्ड 76 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. जेव्हा अशा प्रकारे बॅटिंग होते ना, तेव्हा अंपायरची देखील भरपूर कसरत होते अशा मॅचेस मध्ये. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल अगदी बॉडीवरती आदळला. आता एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि पहिलं सत्र समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 77 ऑन द बोर्ड आणि 78चा मॅच विनिंग टोटल इथे सेट केला टीम बजरंग चिंचवली टीमने अगेन्स्ट टीम श्रावण स्पोर्ट्स भोकरी. टॉस आपण करणार आहोत अमर स्पोर्ट्स कासे त्यांचा अगेन्स्ट कृष्णा 11 वारलीपाडा अशी लढत आहे. सो दोन टीमच्या कॅप्टन्सीला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण या आणि व्यासपीठावर टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय. वारलीपाडा टीमचे कॅप्टन्सीला आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी या. वारलीपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित या.
वारलीपाडा टीमचे कॅप्टन सला आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित या आणि त्याचप्रमाणे जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया अक्षय सरांचा. धन्यवाद. हॅलो चिक हॅलो हॅलो. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय पद्मनजी पाटील माजी उपसरपंच चिंचवली साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या समवेत लकडे सामाजिक समाजसेवक आहेत चिंचवलीचे, त्यांचं देखील इथे या व्यासपीठावर सहर्ष स्वागत असेल. आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान अगदी थोड्या वेळामध्ये आपण करणार आहोत, कारण महाराष्ट्राची आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक पाहुणा हा भगवंता परमेश्वरा समान असतो. तर अशा पाहुण्यांचं सन्मान करणं अद्द कर्तव्य आमच्या आयोजकांचं आहे. ते कर्तव्य पार पाडत असताना आमचे आयोजक अमोलजी दलवी साहेब आणि भूषणजी दलवी साहेब यांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आपण थोड्या वेळामध्ये संपन्न करणार आहोत. पद्मन पाटील माजी उपसरपंच चिंचवली आणि लकडे साहेब सामाजिक समाजसेवक चिंचवलीचे. चलते मैदान की तरफ आपको राष्ट्रभाषा हिंदी की तरफ आगाज करना चाहूंगा इस कमेंट्री का. चलूंगा दो टीमों के बीच का ये मुकाबला एक तरफ देखने को मिलेगा आपको श्रावण भोकरी टीम और दूसरी तरफ देखने को मिलेगा जय बजरंग चिंचवली टीम. पहले तो टॉस जीता श्रावण भोकरी टीम ने टॉस जीत के फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया. जय बजरंग चिंचवली टीम को बल्लेबाजी करते हुए 77 रन बनाए. 78 रन की आवश्यकता होगी. यह आवश्यकता किस तरह से पूरी की जाएगी इस प्रतियोगिता हम देखेंगे. स्वर्गीय महादेव दलवी स्मृति ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता जानदार शानदार ये प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता में आपको शान शौकत देखने को मिल रही है. इस प्रतियोगिता में पहली गेंदबाज इस्तेमाल किए जाएंगे हस्तिक. इस बार अपर कट देखने को पहली गेंद इस बार इरादा यहाँ पे स्पष्ट कर चुके हैं कि हम यहाँ से आपको यहाँ पे टप देने वाले, टाइट मुकाबला होने वाला है. बल्ले का यहाँ पे किनारा, भाग्य का सहारा मिलता हुआ चौका, काफी बेहतरीन नजाकत थी इस शॉट में. जिस तरह से अपर कट की गेंद यहाँ पे थर्ड मैन क्षेत्र में के बाहर, बाउंड्री के बाहर 4 रन के लिए जाती हुई. पहली शुरुआत तो की है, चौका अभी मारा है, छक्का अभी बाकी है, आगाज किया है, अंजाम अभी बाकी है. देखना होगा इस मुकाबले में किस तरह से बल्लेबाजी की जाएगी. ऑन स्ट्राइक बल्लेबाज आपको नालेश. पहली लोअर फुल टॉस की गेंद ये यहाँ पे मोड़ दिया सामने की तरफ, लॉन्ग ऑन दायरे में, वहां पे फील्डर तैनात है. गेंद को उठाया जाएगा, फेंका जाएगा. तब तक के लिए देखा जाए तो यहाँ से 2 रन मुकम्मल करते हुए लोअर फुल टॉस की गेंद थी, कलाइयों का इस्तेमाल किया. बेहतरीन शॉट सिलेक्शन, लॉफ्टेड शॉट खेलने की यहाँ पे कोशिश नहीं की. जिस तरह से यहाँ पे डाउन द ग्राउंड शॉट खेला गया. टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 6 रन आपको देखने को मिलेंगे श्रावण भोकरी टीम के, बिना कोई विकेट गंवाए 78 रन बनाने. शुरुआत तो अच्छी की है, पहला अपर कट 4 रन मिले, उसके बाद सामने की तरफ गेंद को मोड़ दिया, 2 रन मुकम्मल किए. 6 रन यहाँ पे देखने को मिलेंगे. नालेश बल्लेबाज स्ट्राइक में, नॉन स्ट्राइक में प्रथमेश आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे. और गेंदबाजी में के मार के ऊपर हास्तिक. तेज तर्रार गेंद, जड़ में गेंदबाजी की थी, फिर से एक बार वी शेप में ऑन ड्राइव किया. काउ कॉर्नर की तरफ फील्डर तैनात था, उसने इस गेंद को पकड़ा, फेंकेंगे तब तक के लिए 1 रन मुकम्मल किया जाएगा. बड़ा स्कोर पिछले मैच में 79 रन, इस मैच में 77 रन, 78 रन का टारगेट दिया है. पिछले मैच में 80 रन का टारगेट दिया था, वो टीम हारी थी. अब ये किस तरह से टीम खेलने वाली है. हाफ टैकर की गेंद, उछाल प्राप्त करती हुई गेंद, यहाँ पे बाउंसर का यहाँ पे अटैक किया गया, कान के लेवल से टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति होती हुई, एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, इट इज कॉल्ड एज क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. शॉर्ट पिच गेंद, बेहतरीन फील्डिंग लगाई गई. पहला P1 ओवर यहाँ पे लॉन्ग ऑफ और काउ कॉर्नर की तरफ 2 फील्डर दायरे के बाहर आपको देखने को मिलेंगे. बाकी सभी फील्डर आपको दायरे के अंदर ऑन ड्राइव किया. यहाँ पे गेंद डीप मिड विकेट की तरफ मोड़ दिए. काउ कॉर्नर के फील्डर को दौड़ के यहाँ पे
डीप मिड विकेट की तरफ आना पड़ा, लेकिन इस दौरान 2 रन मुकम्मल किए जाएंगे। अच्छा शॉट सिलेक्शन था, टो का इस्तेमाल किया, बॉडी को टर्न किया और गेंद को मोड़ दिया डीप मिड विकेट की तरफ। यहां से देखने को मिलेंगे 2 रन मुकम्मल किए जाएंगे। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर, बिना कोई विकेट गवाए 9 रन। यहाँ पे श्रावण भोकरी आपको रन चेस करते हुए नजर आएगी। ऑल सेट फॉर द रन चेस। काफी बढ़िया ये प्रतियोगिता, आपको ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता। अच्छी गेंद, जड़ में गेंदबाजी, बल्ले का अंदरूनी किनारे लेते हुए गेंद वन बाउंस विकेट कीपर के दस्तानों में। यहां से पहले ओवर की समाप्ति होती हुई अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ पहले ओवर की बाद महज 9 रन बिना कोई विकेट गवाए। श्रावण भोकरी टीम लेंगे छोटा सा ब्रेक। ब्रेक में सुनाएंगे हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत। सिद्धे करूया व्यासपीठावर मी विनंती करेन हा टॉस करण्याकरिता सन्माननीय पद्मन पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आणि दोन टीमचे कॅप्टन झाला या वारलीपाडा टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे कासनी टीमचे कॅप्टन दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल का आपण वरी जॉईंट व्हा आपण टॉस इथे करणार आहोत तसेच लकडे साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस इथे करणार चला कासनी टीमचे कॅप्टन आपल्या विनंती असेल व कॉइन विषयी टॉस इथे आपण करणार आहोत बघा कॉइनचा एका बाजूला आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक युवा सेना शाखा प्रमुख कासने भूषणदादा दळवे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती यशक 2025 कॉल कोण करतोय कॉल कासने टीमचा आहे सामान्य शुभेच्छा आपण टॉस करूया स्वर्गीय महादेव भाऊ दळवी स्मृती यशक अशी मागणी होती पण भूषण दळवी असं आलं म्हणजे टॉस वारलीपाडा टीमने जिंकला मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे जास्त वेळ नाही घेणार सामना देखील सुरू आहे फक्त मित्र निर्णय सांगायचा क्षेत्ररक्षण टॉस कंप्लीट टॉस जिंकला वारलीपाडा टीम ने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला धन्यवाद धन्यवाद। इस बार फिर से एक बार वी शेप में लॉन्ग ऑफ के दायरे में खेल चुकी गेंद, 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। लॉफ्टेड यहां पे ऑफ ड्राइव आपने देखा, 1 रन से यहां पे दूसरी रन भी मुकम्मल की। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों में यहां पे देखने को मिल रही है। यहां से 78 रन बनाने की कोशिश में पहले ओवर में महज 9 रन यहां पे इकट्ठा किए। अगर चिंचोली टीम के पहले ओवर की बात की जाए तो 18 रन उन्होंने इकट्ठा किए थे, इस टीम ने महज 9 रन इकट्ठा किए। यहाँ पे स्कोर का अगर ग्राफ देखा जाएगा तो डाउन चलता हुआ विपक्षी टीम का, एक तरफ श्रावण भोकरी टीम, दूसरी तरफ जय बजरंग चिंचवाली टीम, ये दो टीमों के बीच ये युद्ध वॉर देखने को। यहाँ पे एक अच्छा खिलाड़ियों का इस्तेमाल किया लेकिन वहां पे फील्डर तैनात था, डीप स्क्वायर लेग में पकड़ा गया कैच, यहाँ पे मैदान से बाहर हो जाएगा। विकेट नंबर 1 मैदान से बाहर होता हुआ, विकेट नंबर 1 डाउन। रन 9 रन बना के मैदान से बाहर जा चुके नालेश। अच्छी पारी को शुरुआत दी थी, स्टार्टअप अच्छा दिया था क्योंकि पहले ओवर में अपर कट के तहत एक चौका दागा था, शुरुआत अच्छी दी थी लेकिन शुरुआत अच्छे मिली थी, तभी भी यहां से ये बल्लेबाज मैदान से बाहर गए। 78 रन इसका टारगेट चेस करते हुए ये होना ही था क्योंकि दोस्तों 78 रन 4 ओवर 24 गेंदों में बनाने विपक्षी टीम को वो प्रयास किया जा रहा है। तीसरे पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज नरेश आपको नजर आएंगे, स्ट्राइक एंड में, नॉन स्ट्राइक पे यहाँ पे प्रथमेश और गेंदबाजी मार के तेज तर्रार अक्षय। इस बार लॉफ्टेड शॉट यहाँ पे, वहां पे फील्डर तैनात है, काउ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा कैच, जिस तरह से आए ना उसी कदमों के साथ वापस जाते हुए बल्लेबाज आपको नरेश नजर आएंगे। विकेट नंबर 2 मैदान से बाहर होता हुआ श्रावण भोकरी टीम का। बद से बदतर हालात होते हुए यहां से किसी को तो लड़ना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा दोस्तों, ये क्रिकेट है, क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर अगर संघर्ष करोगे ना तो ये आप जीत हासिल कर सकते हो। लेंगे छोटा सा ब्रेक, ब्रेक में सुनेंगे हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत।
दलवी साहब की ये ट्रॉफी 2025 से याद रखो। काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता है। इस बार बद से बदतर हालात होते हुए श्रावण भोकरी टीम के 2 विकेट मैदान से बाहर जा चुके। 78 रन चाहिए। यू मिस, आज डेफिनेटली होगी तेरी डांडी गोल। इस बार अक्षय बाबू पावरफुल, गेंद अंदर, डंडा बाहर, जाओ भी मैदान से बाहर। सुनते बैकफुट पे डाला है इस बार श्रावण भोकरी टीम को 78 रन बनाने। उस चक्कर में अभी 11 रन है स्कोर बोर्ड के ऊपर। हाफ ट्रैकर के गेंद इस बार मारने की कोशिश की थी, लेकिन अंपायर ने यहाँ पे बाजुए खोली दिशा से भटके और वाइड पे जाके अटके अक्षय। यहाँ पे रिदम थोड़ा बदलता हुआ गेंदबाज अक्षय का जिस तरह से लेग स्टंप के बाहर गेंद डाली, पनिशमेंट दी अंपायर ने। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 23वां रूल यहाँ पे अप्लाई करते हुए अंपायर हमारे, सॉरी 22वां रूल यहाँ से अप्लाई करते हुए और अंपायर डांसिंग अंपायर माधवजी ठाकरे मुख्य अंपायर। फिर से एक बार वाइड का इशारा, यहाँ पे अंपायर को बाजुए खोलने का मौका दिया है, बल्लेबाज को नहीं दिया, लेकिन अंपायर को बैक टू बैक 2 बार यहाँ पे बाजुए खोलने का मौका दिया। अंपायर में बताते हुए शाहरुख खान के स्टाइल में अक्षय जी बताइए, यहाँ से 2 वाइड डालिए, पनिशमेंट मिलती हुई गेंदबाज अक्षय को। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 13 रन। यहाँ पे 3 विकेटों के नुकसान के ऊपर जो 3 विकेट मैदान से बाहर गए ना, वो कारनामा अक्षय ने किया है। काफी अच्छी गेंदबाजी की, लेकिन इस 2 गेंद में क्या हो चुका है, क्योंकि रिदम के ऊपर गेंदबाज ने पहली वाइड लेग स्टंप के बाहर, ये दूसरी वाइड ऑफ स्टंप के बाहर, अंपायर ने पनिशमेंट दी। अच्छी गेंद यहाँ पे, यू मिस, आज डेफिनेटली फिर से एक बार अक्षय की बारूद चलते हुए AK-47 की बंदूक से जैसे धार 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 गोलियां निकलती है ना, वैसे गोलियां निकलती हुई विकेटों पे जाके चटकर यहाँ पे गेंद टक्कर खाती हुई 4था विकेट मैदान से बाहर। कि मुझे पता नहीं चल रहा है, पहले इनिंग में भी 79 रन 80 रन का टारगेट किया था। वन तरफ मुकाबला होता हुआ और मुकाबला भी ठंडा ठंडा, और कमेंट्री में भी टेम्पो भी थोड़ा सा लो करना पड़ रहा है, क्योंकि जिस तरह से विकेटों का सिलसिला यहाँ से जारी है, तू चल में आई इस तरह से देखने को मिल रहा है। दोस्तों 4 विकेट मैदान से बाहर, 13 रन स्कोर बोर्ड के ऊपर। श्रावण भोकरी टीम 78 रन का टारगेट चेस करते हुए 4 विकेट मैदान से बाहर है। इस बार अच्छा कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को डीप पॉइंट में मोड़ दिया गया है। डीप पॉइंट की तरफ वहां पे फील्डर तैनात है, गेंद को उठाएंगे फेंकेंगे, तब तक के लिए 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। यहां से साझेदारी बनानी होगी आपको दोनों खिलाड़ियों को, अगर यहां से साझेदारी पनपेगी तो ही आप जीत सकते हो, लेकिन अभी मुकाम बहुत लंबा हो चुका है। महज 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर आने वाली 12 गेंदें, और आपको अधिकतम रन बनाने होंगे जीतने के लिए। 64 रन, मतलब हर एक गेंद के ऊपर चौका छक्का दागना पड़ेगा। हमारे यहाँ पे यूट्यूब ऑपरेटर बताते हुए
प्रिंस मूव के। इस दौरान हमारे पद्मन पाटिल सर, इनके ओर से 500 रुपए की धनराशि आई है। जीतने के बाद चिंचौली टीम के लिए, चिंचौली के वाइस सरपंच है, तो यहाँ पे उन्होंने 500 रुपए की यहाँ पे आपको धनराशि दी है। हमारा अंपायर देखो, दो अंपायर, राज ठाकरे, माधवजी ठाकरे, एक तरफ पिताजी और एक तरफ लड़के। ऐसा कोई इंसिडेंट आपको काफी काफी कम मात्रा में देखने को मिलता है, लेकिन ये दोस्तों प्रतियोगिता ऐसी है, जानदार शानदार ये प्रतियोगिता। स्वर्गीय महादेव दलवी स्मृति ट्रॉफी 2025 की ये प्रतियोगिता काफी बढ़िया जानदार शानदार यहाँ पे ऑर्गेनाइजेशन किया है। लेकिन मैं दो मुकाबले अभी तक देख चुका, काफी ठंडे चलते हुए। पहले इनिंग काफी तेजी से चलती हुई, लेकिन दूसरी इनिंग टुकु 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 चलता हुआ मजा नहीं आ रहा है दर्शकों को। दोस्तों ये मुकाबला अगर टाइट हो जाएगा ना तो मजा आ जाएगा। ये टुकु टुकु में बात नहीं बनता है क्रिकेट दोस्तों, ये टुकु टुकु वाला क्रिकेट नहीं है दोस्तों, चौके छक्के वाला क्रिकेट चाहिए। लगभग देखा जाए तो हमारे करंट रन रेट दिखाते हुए देखो, रिक्वायर रन रेट आपको और करंट रन रेट दिखाते हुए लगभग 32 बनाने हो गए हर एक ओवर में। 12 गेंदे और 64 रन की यहाँ से आवश्यकता, मतलब हर एक ओवर में 32 रन बनाने पड़ेंगे। हर एक गेंद के ऊपर मतलब 5 गेंदों के ऊपर छक्के और एक गेंद में आप दुक्का लगा सकते हो तो ही आप जीत सकते हो। क्रिकेट ये दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, यहाँ पे प्रेडिक्शन सब फेल है, बता नहीं सकते क्या होगा। आप ऑन स्क्रीन देख सकते हो, प्रिंस मूवी के माध्यम से 12 गेंदे 64 की आवश्यकता होगी। स्ट्राइक में बल्लेबाज आपको नजर आएंगे। प्रथमेश जो ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आए थे, प्रथमेश अभी तक कुछ कारनामा नहीं कर चुके। ओपनिंग का बल्लेबाज मतलब हार्ड हिटर बल्लेबाज की एक पहचान होती है, वो पहचान दिखानी पड़ेगी प्रथमेश को। लेकिन यहाँ पे देखा जाए तो शिकंजा कस लिया है जय बजरंग। यहाँ पे चिंचौली टीम ने जिस तरह से अटैकिंग गेंदबाजी की, अटैकिंग फील्डिंग की, लगभग देखा जाए तो 4 बल्लेबाज मैदान से बाहर भेजे। प्रथमेश और अजय यहां से पारी को संभालते हुए आपको नजर आएंगे। 78 रन चाहिए थे, उसमें से अभी लगभग गेंदे शेष है दोस्तों, 11 रन बाकी, 63 रन की आवश्यकता। यहां से इस घुटने टेक दिए इस बार, मुझे नहीं लगता है ये फाइट करने वाले, मारने की कोशिश करते, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते विकेट, विकेट कीपर के स्थानों में फिनिश हो जाएगी। इसके बाद आपको मुकाबला देखने को मिलेगा अमर कासने बनाम वारली पाड़ा। ये दो टीमों के बीच ये मुकाबला खुद ऑर्गेनाइज करने वाली टीम आपको नजर आएंगी। कासने इस बार बड़ा शॉट, इस बार बहुत देरी के बाद आता हुआ लॉफ्टेड शॉट, मानो ये गेंद सीधे तारा मंडल में दर्शक दीर्घा में जाती हुई। बेहतरीन यहाँ पे शॉट सिलेक्शन था, जिस तरह से टिप्पा खाने के बाद उछाल किया, उठा के मारा, गेंद को हवाई यात्रा के ऊपर भेजा, आउट ऑफ द पार्क की छक्का देखा हमने बल्लेबाज के बल्ले से। यहाँ से थोड़ा दिक्कतें पैदा हो रही है। फिर से एक बार दूसरा, यहाँ पे काफी बेहतरीन शॉट सिलेक्शन बल्लेबाज का। इस बार उन्होंने सोचा है मैच हाथ से जाने नहीं देंगे, फाइट करने वाले। मुझे लगता है जो मैं बोला ना उनको बुरा लगा। उसके बाद अटैकिंग करते हुए दोनों ये बल्लेबाज आपको नजर आते हुए। प्रथमेश जो ओपनिंग बल्लेबाज के ताबड़तोड़ बल्लेबाज एक पहचान होती है, ये पहचान दिखाते हुए प्रथमेश लगभग देखा जाए तो 14 रनों के अपना व्यक्तिगत योगदान देते हुए 3 गेंदें खेल चुके। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 27 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर। फिर से एक बार यू मिस, आई डेफिनेटली हिट, विकेटों का पतन होता हुआ। इस बार गेंदबाज आपको नजर आएंगे श्रीकांत ने यहाँ पे डांडी गुल की, होगी तेरी डांडी गुल, श्रीकांत बाबू पावरफुल। लेकिन फिर से एक बार छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार मिलेंगे इसी यहाँ पे ये रोहित
जड़ में गेंदबाजी करने का फैसला किया था, इस बार इनसाइड आउट शॉट खेला, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को धकेल दिया है। एक रन यहां से मुकम्मल करते हुए स्ट्राइक रोटेशन यहां पे देखने को मिलेंगे। जो प्रथमेश ने जान लगाई थी जीतने की, वो प्रथमेश मैदान से बाहर गए। नए बल्लेबाज रोहित है, उन्होंने स्ट्राइक रोटेशन अभी देखने को मिलेगा। स्ट्राइक अपने पास रखेंगे, एक रन यहां से मुकम्मल करते हुए। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 28 रन, लगभग 5 विकेटों का पतन हो चुका है श्रावण भोकरी टीम का। आने वाली 6 गेंदें, महज 6 और 6 गेंदों में अभी कारनामा करना पड़ेगा, यहाँ से चमत्कार करना पड़ेगा, क्योंकि ऐसे कहा जाता है जहां पे चमत्कार है ना वहां पे नमस्कार है। लेकिन ये चमत्कार होने वाला नहीं है भाई, क्योंकि यहाँ से मैच 6 गेंदें यहाँ पे शेष होगी। जीतने के लिए लगभग 50 रन की यहाँ पे आवश्यकता होगी। 6 गेंद 50 रन नामुमकिन है दोस्तों। ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पे क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, प्रिडिक्शन सब फेल है, लेकिन यहाँ से तो फेल हो चुकी है ये टीम। श्रावण भोकरी टीम बैकफुट पे डाला, तेज तर्रार गेंदबाजी की, पहले हस्तिक, उसके बाद अक्षय, श्रीकांत ने तेज तर्रार गेंदबाजी की। अभी गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज आ चुके, यहाँ पे विशाल कैच पकड़ा गया। देखो एक के बाद एक बल्लेबाज आउट होता हुआ, वो गाना है ना तू चल मैं आई, उस तरह से तुम चलो मैं भी आता है आपके साथ। लगभग 6 विकेटों का पतन हो चुका है, काफी ठंडा ठंडा टुकुर टुकुर ये मैच चलता हो, मजा नहीं। यूट्यूब वाला देखो, हमारा कैमरामैन भी बोर हो चुका है, वो भी आपको शूट नहीं कर रहा है। ऐसा नहीं, क्रिकेट में मजा आना चाहिए, सामने वाले की पुंगी बजाओ। स्वामी विवेकानंद कहते हैं ना टीट फॉर टैट, जिस तरह से आपको 77 बनाए ना, 78 बनाने के लिए आपको टीट फॉर टैट करना पड़ता है। ये दोस्तों क्रिकेट के ऊपर टुकुर टुकुर नहीं मजा आता है, ये टेनिस क्रिकेट है, ये दोस्तों टेस्ट क्रिकेट नहीं है, ध्यान में रखो। इसके बाद आपको मुकाबला तो देखने को मिलेगा, वो किस तरह से होगा देखेंगे। अमर कासने उनके विपक्ष में खेलती हुई वारलीपाड़ा, कासने और वारलीपाड़ा ये 2 टीमों के बीच का मुकाबला। दोनों टीम अलग अलग गांव की, अपने गांव का अस्तित्व निर्माण करते हुए टेनिस क्रिकेट के पटल के ऊपर ये दोनों टीम को आपको खेलते हुए नजर आएगी। लेकिन यहां से बद से बदतर हालात करते हुए ये गेंदबाज, पहले तो हस्तिक, अक्षय, श्रीकांत, अभी विशाल बड़ा शॉट खेलने की कोशिश, टॉप एज लगा, हवा में गेंद, यहाँ पे विकेट कीपर के दस्तानों में एक के बाद एक ये विकेटों का सिलसिला यहाँ से जारी है। लगभग 7 विकेट मैदान से बाहर होते हुए और यहाँ से जीत के काफी करीब आती हुई जय बजरंग चिंचौली टीम, उनके उप सरपंच, उनके गांव के पद्मन पाटिल सर, 500 रुपए की धनराशि उनके इस तरफ से। गोल्डन मैन हमारे वाइस सरपंच चिंचौली के पद्मन पाटिल सर, यहाँ पे शुभागमन उनका हुआ और वो आने के बाद यहाँ से मानो उस टीम यहाँ पे पावरफुल दिखती हुई और यहाँ से जीत के काफी करीब आती हुई। यहाँ पे कुछ गेंदें शेष, उसके बाद ऑफिशियल हम यहाँ से बताएंगे कि ये टीम जीत चुकी है। अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष है, बैक टू बैक 2 विकेट लिए विशाल ने। जिस तरह से हैट्रिक ली ना अक्षय ने, उसी तरह से मुझे लगता है ये हैट्रिक ले सकता है विशाल, क्योंकि 2 यहाँ पे विकेटें यहाँ से मैदान से बाहर भेजी है विशाल ने। हाफ ट्रैकर की गेंद यहाँ पे टैप किया, पॉइंट की तरफ गेंद को मोड़ दिया, शॉर्ट पॉइंट में गेंद को रोका गया, लेकिन इक्के दुक्के से काम नहीं चलेगा। यहाँ पे छक्कों की चौकों की बरसात करनी चाहिए थी, लेकिन अभी वक्त भी निकाल चुका है, क्योंकि यहाँ से जीतना होता तो आपको पहले दूसरे ओवर में अटैकिंग क्रिकेट खेलनी चाहिए थी मैंडेटरी पावर प्ले में। अभी मैंडेटरी पावर प्ले भी ऑफ हो चुका है। फुल टॉस गेंद यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ गेंद को मोड़ दिया, 1 रन यहाँ से मिलाएगा। अभी ऑफिशियल हम थोड़ी देर में बताएंगे कौन सी टीम जीत चुकी है। यहाँ से भास्कर जी भोईर साहब का शुभ आगमन हुआ है। आइए सर, आपका अतिथि कक्ष में यहाँ पे स्वागत है। हमारे यहाँ पे ऑर्गेनाइजर आपकी राह देख रहे थे, आप आए, हमारे इस प्रोग्राम की शोभा बढ़ाई, इस वजह से आपका धन्यवाद कहना चाहूंगा भास्कर जी। उनके साथ लकड़े साहब, पद्मन पाटिल साहब, ये सभी हस्तियां आज अतिथि कक्ष में है और अतिथि कक्ष की शोभा बढ़ाते हुए हमारे अतिथिगण ये हमारे डांसिंग अंपायर माधव जी ठाकरे मुख्य पंचायत अंपायर के तौर पर वहां पे खड़े हुए और स्क्वायर लेग अंपायर उनके लड़के राज ठाकरे। 9 गेंद का इशारा अंपायर की तरफ से बताते हुए आंखें खोलो और ठीक से देखो, ये फ्री हिट होगा। डीएस पाटिल साहब का भी शुभागमन हो चुका है, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। साहब आइए, आपका भी यहाँ पे इस प्रतियोगिता के माध्यम से हम स्वागत करेंगे, वेलकम कहना चाहूंगा। यहाँ से कुछ 2 गेंदें चंद शेष है इस ओवर की।
फ्री हिट और फ्री हिट उतना अच्छा बेनिफिट नहीं लिया बल्लेबाज ने। बर्थडे बॉय समीर मोहिर साहब का भी यहाँ पे शुभ आगमन हो चुका है। हैप्पी बर्थडे समीर भाई। इस प्रतियोगिता माध्यम से हमारे ऑर्गेनाइजर्स की ओर से आपको ढेर सारी आपके जन्मदिन की शुभकामना देना चाहूंगा। अच्छी तेज तर्रार गेंद यहां पे फिनिश करते हुए गेंदबाज 1 टू गो। आखिर की गेंद इस ओवर की। उसके बाद ऑफिशियल बताएंगे कि हम यहां से जय बजरंग चिंचौली टीम ये जीत चुकी है। काफी बैकफुट पे डाला पहले गेंद से चिंचौली टीम ने भोकरी टीम को, और यहां से जीत हासिल करते बधाइयां देना चाहूंगा जय बजरंग चिंचौली टीम को। जिस तरह से आपने मुकाबला खेला, विपक्षी टीम को डायरेक्ट बैकफुट पे डाला और यहां से वन साइड मुकाबला जीता, अभिनंदन कहना चाहूंगा। इसके बाद कॉम बॉक्स में बदलाव हो जाएगा, आपको मुकाबला देखने को मिलेगा दो टीमों के बीच। एक तरफ ऑर्गेनाइजर्स टीम कासने और वारलीपाड़ा, दो टीमों के बीच। पहले तो टॉस जीता है मुझे लगता है वारलीपाड़ा टीम ने।